देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या शुभहस्ते महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कणसे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा जयश्री डेव्हिड, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, काजल गुणीजन, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यात प्रवीण श्रीराम बनोटे, दीपक लक्ष्मण कोंडुळे, लागून कृष्णा नाडार, अशोक धोडिंबा पाटील, दीपाली अशोक खाजेकर, शालूबाई गोविंद धोत्रे, आत्माराम बाबू पाटील, सोनल सुनील पाटील, अनिल तुळशीराम कदम, माधुरी धनावडे, सुनीता दुधाम सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी उपायुक्त घनकसरा मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी राणी शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचेही आयुक्त राव यांनी नमूद केले. सर्वात अगोदर ठाणे नगरीचे सर्व सुज्ञ नागरिकांना आपले स्वातंत्र्य दिनाची मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन. स्वातंत्र्य दिवस आपल्याला प्रेरणादायी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हा समजते की हा जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेली आहे ती किती कष्टाने, किती मोठी मेहनतने प्राप्त झालेली आहे. आणि देश सेवा करताना, सिटीची सेवा करताना जे ठाणे महानगरपालिकाचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते आज हाच संकल्प घेत आहेत की ठाणे नगरीला स्वच्छ, सुंदर, राहणे योग्य, इथले जे नागरिक आहेत त्यांना समाधान भेटेल या पद्धतीची कार्यशैली त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा आज आम्ही संकल्प घेत आहोत.